केला आहे, नेमकी कोणत्या प्रभागातून हा अर्ज दाखल केला आहे आणि काय एकूण वातावरण आहे? सर्वात प्रथम शिर्डी नगर परिषदेचं गेल्या 9 वर्षानंतर इलेक्शन लागलेलं आहे। या इलेक्शनमध्ये अतिशय तरुण उमेदवार आता उभे राहत आहेत। मी स्वतः प्रभाग क्रमांक 7 व प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या प्रभागांमध्ये जे प्रश्न आहेत ते अजूनही त्यांचं उत्तर अजून जनतेला मिळालेलं नाही। अजून अनेक प्रश्न तिथं तसे पेंडिंग आहेत आणि ह्या सर्व प्रश्नांच्या संदर्भात कशा पद्धतीने आम्हाला सभागृहात आवाज उठवायला संधी भेटेल त्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला। काय वाटतं कोणते प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही आणि कोणत्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत? अनेक प्रश्न आहेत। येल्लो झोन संदर्भात असतील, नवीन येल्लो झोन संदर्भात, त्यानंतर नवीन रिंग रोड संदर्भात असतील, नवीन डीपी रोड असतील, त्यानंतर जे ड्रेनेज लाईनचे प्रश्न असतील, त्यानंतर जे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं जे आता परिस्थिती झालेली शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, रेन हार्वेस्टिंगची परिस्थिती त्या संदर्भात प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न आहेत। या संदर्भात नागरिक अजूनही त्रस्त आहेत। त्या प्रश्नांना आपल्याला वाचा फोडणं गरजेचं आहे। अनेक शैक्षणिक संदर्भात अनेक प्रश्न आहेत, त्यानंतर व्यावसायिकांचे अनेक प्रश्न आहेत, त्या संदर्भात आपल्याला बोलणं हे गरजेचं आहे। आपण कोणत्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि नेमकं काय कोणत्या पक्षाकडून आहे? सर्वात प्रथम मी प्रभाग क्रमांक 7 व 4 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी तसा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार होतो, परंतु काही कारणास्तव आम्हाला उमेदवारी तिकडनं करता नाही आली। युतीमध्ये आम्हाला उमेदवारी भेटली नाही, त्यामुळे मी अपक्ष करतो। अपक्ष उमेदवारी करताय तर मतदारांचा कशा प्रकारे कौल एकंदरीत आहे? मतदारांचा कौल 100% माझ्याकडूनच राहील। याचं कारण की गेल्या अनेक वर्षापासून मी आणि माझे मतदार हे एकमेकाचे एक नाळ आमची जमलेली आहे आणि हे जे ऋणानुबंध आहे आमचे एकमेकाचे हे 100% मतामध्ये परिवर्तित होतील आणि आमचा विजय होईल याची मला खात्री आहे। मतदारांचा कौल तुमच्याकडून आहे, काय मतदारांना आव्हान कराल? मी मतदारांना एकच आव्हान करेन की सर्वात प्रथम मतदान करणं हे तुमचं पहिलं ध्येय आहे। मतदान करणं म्हणजे लोकशाही वाचवणं, त्यामुळे मतदान करायला जाच। तुम्ही तुमचा मत हे वाया जाऊन देऊ नका। मतदानाची जी वेळ आहे त्या वेळेत जा आणि मतदानाची जी तारीख आहे त्या तारखेला सुट्टी घेण्याऐवजी मतदान करा, असं मी मतदारांना आव्हान करतो। जर मतदारांनी आपल्याला निवडून दिलं तर पहिलं कोणती समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न करणार? सर्वात प्रथम मला या संपूर्ण शहरात ज्या पद्धतीनं अस्वच्छता आहे, जी स्वच्छता पाहिजे, जे काय क्लीननेस पाहिजे, नुसतं झाडलं म्हणजे क्लीन झालं नाही। रस्ते अनेक फुटलेले आहेत, ड्रेनेज अनेक उघडे आहेत, स्ट्रीट लाईट कुठं छोटी कुठं मोठी आहे, कुठं 9 मीटरचे पोल आहे, कुठं 10 मीटरचे पोल आहे, कुठं केबल कमी असं अनेक गोष्टी आहेत। या सगळ्या गोष्टी सुशोभीकरणाच्या असतील, फर्निचरचे काम असतील शहरातले, त्या अनेक कामांसंदर्भात आपल्याला तो विषय घ्यायचा आहे, त्या विषयांवर बोलणार आहे। ओके।